हॅलो नमस्ते. माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा मनापासून एकदा स्वागत करते. आज आपण जे काल कटिंग करून घेतले आहे त्या ब्लाऊजची शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी मी जी कटिंग घेतलेली कटोरीचा भाग साईड पार्ट हा घेणार आहे आणि आता जोडून दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्ही व्हिडिओत बघत आहात की मी आता कटोरीला टक्स पॉईंट देऊन कटोरीचा टक्स पॉईंट जोडून घेणार आहे. खालच्या बाजूला 1.5 इंच आणि वरच्या बाजूला 2.5 इंचावरती टक्स पॉईंट देऊन आपण टक्स मारून घेणार आहोत. तुम्ही बघू शकत आहात मी टक्स जोडून घेतलेला आहे. तर आता कटोरी जोडून झाली. त्यानंतर तुम्ही बघू शकता कप्स किती छान आलेला आहे. आता आपण हा कटोरी साईड पार्टला जोडणार आहोत. तर आपल्याला वरच्या बाजूने गळ्याकडच्या बाजूने कटोरी जोडून खाली घ्यायची आहे. अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. ठीक आहे, मी आता जोडून घेत आहे. तुम्ही बघू शकत आहात मी आता जोडून घेत आहे कटोरी. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही कटोरी जोडून घ्यायची आहे. कटोरी आपण तिरकस कट केली होती, त्याच्यामुळे कप्स छान आलेला आहे. ठीक आहे, माझी आता फायनल कटोरी जोडून घेतली आहे मी. साईड पार्ट दोन्ही आपलं फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे. तुम्ही बघू शकत आहात की पूर्ण छान दिसत आहे. त्यानंतर आता मी क्रॉसपट्टी आपल्या कटोरीच्या भागाला जोडून घेणार आहे. तर क्रॉसपट्टीसाठी आपल्याला आतून अस्तर लावायचं आहे, बरोबर, कारण आपण बिना अस्तरचा ब्लाऊज शिवत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला आतून अस्तर लावणार आहे. सिंगलची क्रॉसपट्टी जोडायची नाही. त्यासाठी आपल्याला अस्तर घेतलेलं आहे. मी त्याच कलरचं अस्तर आहे माझ्याकडं. मी ते कट करून घेतलेलं सेम त्याच मापाने. तर तुम्ही बघताय मी कटोरीच्या साईडून सुरुवातीला साईडून घेत आहे शिलाई मारून. तिथेसुद्धा मी अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई करून घेणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी आता शिलाई करून घेणार आहे. ठीक आहे, माझी शिलाई आता झालेली आहे. मी डबल शिलाई टाकलेली आहे. का तर आपण डबल शिलाई टाकली तर आपला ब्लाऊज जास्त काळ टिकू शकतो. त्यासाठी आता मी वरच्या साईडून दुमडून टाकलेले आहे आतमध्ये बाजू आणि क्रॉसपट्टीच्या आतमध्ये ती फोल्ड केली आणि खालच्या बाजून आपण शिलाई टाकून जो भाग आतमध्ये दुमडलेला बाहेर काढला. आता तुम्ही बघू शकताय कसं माझा कटोरीचा भाग दिसत आहे. उजव्या साईडचा आहे हा. सेम त्याच पद्धतीनं मी डाव्या साईडचा सुद्धा भाग तयार करून घेतला आहे. आणि जी खालची साईडला जी शिलाई राहिलेली त्याच्यावरती मी आता शिलाई देऊन घेतली आहे. तर ती शिलाई झाल्यानंतर आपण चेक करायचं की दोन्ही मापे सेम आहेत का. जर कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं. त्यानंतर मी आयपट्टी जोडून घेत आहे. त्यासाठी 2.5 इंचाचे माप घेऊन मी आयपट्टी तयार केली आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी आयपट्टी जोडून घेत आहे. आयपट्टीसाठी आपल्याला 2.5 इंच माप लागतं. तसेच आपल्याला हुकपट्टीसाठी 1.5 इंचाचं माप लागतं. आयपट्टी जोडून झाल्यानंतर मी हुकपट्टी जोडत आहे. त्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे आणि ती मी उजव्या बाजूला जोडून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघत आहात की मी हुकपट्टी जोडून घेत आहे. ठीक आहे, माझे दोन्ही भाग तयार झाले आहेत. समोरचे दोन्ही भाग समान झाले आहेत. त्यानंतर मी बॅकनेकचा भाग घेतलेला आहे. तर त्याला मी आता टक्स देणार आहे. तर पाठीमागे आपलं जो भाग असतो ना पाठीमागचा तिथे 4 ते 4.5 इंचावरती मी टक्स दिलेला आहे. सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा मी तसंच टक्स देऊन घेणार आहे. त्यानंतर खालच्या बाजूला कमरेकडच्या बाजूला आपण
डाच दिला आहे तिथून पुढे पाव इंच कमरेकडच्या साईडला कट करून घ्यायचं. त्याच्यामुळे आपला ब्लाऊज कमरेकडच्या साईडला उचलत नाही, अगदी फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो. ही टीप महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवा. जे आपण टक्स दिला आहे तिथून पुढे फक्त जो मधला भाग आहे तिथे कट करायचं नाही. जो टक्स दिला आहे तिथून पुढे फक्त आपल्याला पाव इंच कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे, तर ती मी आता कमरेकडच्या बॅक बाजू जे आहे ना त्याला मी जोडून घेणार आहे. तर त्यालासुद्धा सुरुवातीला मी 1 शिलाई टाकली, त्यानंतर डबल 1 शिलाई टाकून घेते दापटीप टीप, ती झाली. त्यानंतर आतमध्ये पुन्हा 1 शिलाई टाकून घेणार आहे. ती शिलाई टाकल्यानंतर मी जेव्हा फिटिंग करेन ब्लाऊज तेव्हा ती हात शिलाई टाकणार आणि जी शिलाई टाकली ती मी काढून घेणार. ठीक आहे. तुम्ही बघत आहात की माझे दोन्ही भाग तयार झाले आहेत, पुढचे आणि पाठचासुद्धा तयार झाला आहे. तर आता मला शोल्डर जोडायचं आहे. त्यासाठी मी पाठीमागचा भाग घेतला आहे आणि त्याचा म्हणजे मध्यावरती मी खडूने खूण करून घेतले. त्या दोन्हीचा मध्य काढायचा आणि खूण करून घ्यायची. तिथून आपलं फिटिंगचे माप टाकायचे, म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू बरोबर ते ठेवायचं आपण त्याच्यावरती आणि वरती शोल्डर आपलं जोडायचं आणि मग ते दोन्ही टोकं जोडून घ्यायची वरची शोल्डरची. वरच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी शिलाई टाकून घेत आहे. ठीक आहे. शोल्डर जोडलेला आहे उजव्या साईडचं, तर डाव्या साईडसुद्धा मी शोल्डर जोडून घेत आहे. दोन्ही शोल्डर माझे जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला गळ्याला पायपिंग करायचे. पायपिंगसाठी मी 1 इंचाची पट्टी घेतली आहे, तर त्याला मी पाव इंच शिलाई टाकून घेत आहे. त्यानंतर मी शिलाई झाल्यानंतर मी आपल्या गळ्याला पुढच्या आणि पाठच्या गळ्याला पायपिंग करून घेणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे की मी पायपिंग कशी जोडत आहे. तर माझी पायपिंग जोडून झालेली आहे. त्यानंतर मी कटरच्या सहाय्याने छोटे छोटे टक्स देणार आहे. का तर आपली पायपिंग आहे ना ती पूर्ण गोल राऊंडमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी छोटे छोटे आपल्याला आतल्या साईडला कट्स द्यायचे, छोटे एकदम. आतमध्ये ब्लाऊज कट होईल याची काळजी घ्यायची, कारण कसं थोडंसं जरी आतमध्ये कट झालं तर आपला ब्लाऊज परत पुन्हा आपलं फिनिशिंग बिघडू शकतं आणि पुन्हा आपली शिलाई आतमध्ये वरती वाढू शकते. त्यानंतर आपला पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतो. त्यासाठी काळजीपूर्वक ही टिप्स लक्षात ठेवा. तर मी आता पायपिंग एक साईडून जोडून घेत आहे. तर आपली पायपिंग खूप अशी छान नाजूक तयार होत आहे, तुम्ही बघू शकताय. 1 इंचाचीच पट्टी घेतली तर आपली पायपिंग खूप छान होते. आपण त्यापेक्षा जास्त मापाची पायपिंग आपण करायची नाही. ठीक आहे. बघू शकता तुम्ही माझी पायपिंग तयार होत आहे. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे रोज आहेत त्यांना आपले रोजचे अपडेट येत जाणार आहेत. त्यासाठी सबस्क्राईब केलं तर रोज तुम्हाला नवीन नवीन आपले व्हिडिओ येत जातील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपला व्हिडिओ. ठीक आहे. माझी पायपिंग लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय माझी पायपिंग जोडून झालेली आहे. त्यानंतर आपण बाही जोडणार आहोत. त्यासाठी शोल्डरच्या मध्यापासून आपण बाही जोडायची आहे. जर साईडून घेतली जोडायला तर आपल्याला पुढच्या बाजूला किंवा पाठच्या बाजूला बाही कमी पडू शकते. म्हणून ही सुद्धा टीप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. शोल्डरच्या सेंटरपासून आपल्या बाहीचे 2 भाग करायचे, तिथे टक्स द्यायचा, म्हणजे छोटासा क्रॉसमध्ये थोडं कपडा कट करायचा, म्हणजे आपल्या लक्षात येतं की तिथून आपल्याला बाही जोडायची. सुरुवातीला उजव्या साईडला जोडून घ्या आणि शेवटी डाव्या साईडला जोडून घ्या, म्हणजे आपली बाही शेवटपर्यंत म्हणजे व्यवस्थित बसेल किंवा आपल्याला कुठे कमी जास्त होऊ शकत नाही. अन्यथा साईडून जर घेतली तर एक साईडला आपल्याला कमी पडू शकते. त्यासाठी सेंटरपासून सुरुवात करा. तर ठीक आहे. आपले दोन्ही बाही आता जोडून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला आता ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला
जोडून घ्यायचं, म्हणजे एक दापटीप टाकून घ्यायचे, मोठी शिलाई टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपली जी फिटिंगची माप आहेत ती टाकायची आहेत. तर उलटा म्हणजे का ब्लाऊज आपला उलटा करायचा आहे, त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला फिटिंग करायची. तर मी आता फिटिंग करून घेत आहे. त्यानंतर मी आपली जी मापं आहेत ती मापे टाकणार आहे. कमरेकडच्या साईडला, त्यानंतर छातीच्या बाजूला, त्यानंतर बाहीची जी नाही का आपली फिटिंगची माप आहे दंडघेराचं ते माप टाकणार आहे. तर तुमच्याकडे जर जो ब्लाऊज असेल तीच तुम्ही मापं टाका. ठीक आहे. मी एक एक शिलाई टाकून घेतली. त्यानंतर फिटिंगचं माप टाकलेलं आहे, बघू शकता. कमरेकडच्या साईडला टाकलेलं आहे, त्यानंतर छातीच्या साईडला आणि दंडघेराच्या साईडला सुद्धा टाकलेलं आहे. ते आता मी शिलाई मारून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, फायनली आपलं फिटिंग होत आहे आणि झालेलं आहे. तर ही बघा, जी काखेतली जी आपल्याला जी फिटिंग आहे ती खूप छान अशी परफेक्ट झाली आणि हा आपला ब्लाऊज तयार झाला आहे. तसेच माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी. आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.